नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही काय करणार आहे, रूमची साफसफाई करणार आहे। तर काय झालं आहे, दिवाळीमध्ये केलीच होती, पण आज म्हटलं जरा करूया, कारण सगळेजण घरी आहेत, तर आज साफसफाई करतो आहे। तर चला बघा। तर मित्रांनो, रूम साफ करायचं म्हटलं तर पहिल्यांदा सगळं घरातील सामान बाहेर ठेवावं लागेल। तर तसंच केलं आम्ही, घरातलं सगळं सामान बाहेर काढलं। तसंच सोफा कम बेड आहे आमचा, त्याला पण व्यवस्थित जरा पाणी मारलं, निर्माने घासलं आणि तो 15 चकाचक केला, त्याला सुकत ठेवला होता। आणि तोपर्यंत मग घरातील लादी साफसफाई करण्याचं काम चालू केलं। मी माझं शस्त्र घेतलं, शस्त्र म्हणजे वायपर घेतलं, निरमाचं पाणी केलं, लादीवर सगळीकडे पाणी पसरवलं, कुठे कुठे डाग होते ते घासले आणि वायपरने सुरुवात केलं पटापट पाणी काढायला। पाणी काढलं सगळं, कारण काय जोपर्यंत वायपरने पाणी काढत नाही तोपर्यंत व्यवस्थित पाणी सुकत नाही। नाही तर काय होतं, फडक्याने वगैरे काढायला गेलं किंवा मॉपने काढायला तर तसंच ओलं राहतं। आणि आमचं चॉकलेट बघत होतं खिडकीवर बसून की काय चाललं यांचं, आज का पाणी ओतत आहे ते। आणि बघता बघता वायपरने सर्व रूमचं पाणी पूर्ण क्लीन काढून घेतलं आणि व्यवस्थित रूम साफ झाला होता। आणि मित्रांनो, आमची साफसफाई करून झाली आहे, तर तुम्हाला मी दाखवतो की आज आम्ही साफसफाई केली ती कसं झालं आहे। रूम आता चकाचक झालं आहे, एकच मिनिट दाखवतो। तर मित्रांनो बघा, हे बघा एकदम साफसफाई झालेली आहे। आणि हे आहे आमचे चॉकलेट आमचे चॉकलेट मांजर आहे, ते उड्या मारतं इकडे तिकडे। आणि एकदम असं व्यवस्थित साफसफाई झालेली आहे आमची, कारण काय झालं, एकदम स्वच्छ असं झालेलं आहे। हे बघा, आणि समोर बघू शकता मी न्यूजपेपरपासून बनवलेल्या बावल्या ठेवल्या आहेत, तुम्हाला मी जवळून दाखवतो। तर हे बघा, हे न्यूजपेपरपासून बनवलेल्या म्हणजे पूर्णच्या पूर्ण न्यूजपेपरपासून वापर केलेला आहे। फक्त मधोमध इथं जी हे दिसतंय काठी, ती फक्त स्टँडसाठी म्हणून बांबूचा वापर केला आहे, बाकी न्यूजपेपर आहे। तर मित्रांनो, आजची साफसफाई झाली आणि आता जरा बरं वाटतंय, एकदम फ्रेश। आजचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा। धन्यवाद, थँक्यू।